लय पेत होता पण वाटत भेटत नव्हता. आम्हाला तर गावात दिलं नाही भाऊ त्याने. आणि आता तर येणार बी नाही. ते गेलं गाव सोडून. हा लय चित्र होत. तुझी बायको तर कसली घाबरायची जागा त्याला. कोणाला घाबरतच घेत नव्हती. मी तिच्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्याची औषधं घरी घेऊन गेलो तरी मला घरात घेतलं नाही तिने. साधा चहा विचारला नाही तर बायकोला मारायचा. आम्ही नाही गाव बघितलं. लय अंगडगडी दादा त्यो. ही कस्टमर बोलायची. हा गोपाळच्या हळदीत तर पोट फुटूस तर प्याला होता. तुम्ही फार मजा केली असेल नाही गोपाळच्या हळदीत. आम्ही कसली मजा. गोपाळच्या हळदीत रासनी सोय केली होती गोपाळने. पाहिजे थोडी दारू आणि तवाच तिथं ही मॅक एवढं दारू पिलं एवढं पिलं दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलं. तवाच मग आम्ही दोघांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि ते डॉक्टर त्याला बघून काय म्हणते माहितीये का, ह्यांच्यावर का नाही विष प्रयोग झालाय. काय झालं? विष प्रयोग. आणि तेव्हा ते डॉक्टरने काय तर औषध लिहून दिलं. मी ते औषध घेऊन त्याच्या घरी गेलो तर त्याच्या बायकोने मला घरातच घेतलं नाही. साधं चहा विचारलं नाही तर. ते आले की परत जा. ओ दादा. ओ दादा आमचं बाकी की कुठे चाललंय? माझा कोटा संपला. म्हणजे दारू पिलेल्या माणसांचा ऐकायचा माझा कोटा संपला. दादा रॉंग. ओके थँक्यू. अरे कोण आहे का? हाय का कोण घरात का खपली सगळी? अगं चहा ना की लवकर. हा हाय की मी आत्या. चहा आहे वय प्यायला मी. हा अगं तुला चहात बुडावली चला लवकर. श्यामे छान ग. आजी चहा आणलाय का? फुले ए फुले बदामाचं दूध घेऊन ये. तुला कुठे गेली? माहित नाही. न सांगताच बाहेर गेलेत सकाळी. अशी कशी न सांगता गेली? पक्या ए पक्या. हे बघ तू बोलायच्या आधी सांगतो मी तुला काहीच मदत करू शकत नाही आणि तू बहीण असली तरी पैसे मिळणार नाही. अरे मी पैसे मागाय नाही आले आणि तुझ्या हातनं पैसा सुटत नाही ठाव नाही का मला? मग काय आलंस? काय काम आहे तुझं? का असं कुठं लिहून ठेवलंय वय? काम असेल तरच यायचं. हे बघ तुला नीट धुता बी येत नव्हतं. तेव्हापासून तुला सांभाळलंय म्या. त्याची तरी वाईस लाज बाळग की. बर बस. नाही म्या बसाय नाही आलं इथं. आधी तू मला सांग तू माधुरीच्या कशाला मागायला लागलायस रे? तिची इच्छा नाही ना लगीन करायची मग कशाला जबरदस्ती करतोयस ना तिला? मग काय तिला आयुष्यभर घरात बसून घेऊ? हा अगं तिचं वय झाल्यावर तिच्याशी कोण लगीन करणार? नको करू देत. मला नाही गरज. असं बी मला नाही लगीन करायचं. ऐकलंस? आता तूच समजव. अरे काय समजवायचं रे? आता जमाना बदललाय. तिला काय तिचा निर्णय घ्यायचा ते घेऊ दे की. वा वा तुझी पोरगी असती तर अशी ठेवली असतीस का घरात? बरोबर पोरग्याचं लगीन केलंस. तू त्याला ठेवलंस असं? हा त्याला तरी कुठे लगीन करायचं होतं म्हणा. आणि बघ तू माझं तोंड खवळू नकोस नाही तर तुझ्या नवऱ्यापासून सगळं बाहेर काढेन मी. त्या तुझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नादाला लागणं ना म्हणजे दगडावर डोकं आपडण्यासारखं आहे बघ. हे बघ तुला काय करायचं ना ते तू कर पण त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ करू नकस. म्हणजे झालं. तू नका काळजी करूस. मी आहे. आई इकडे आले आले. काळजी घ्या. काय रे? काय ग कुठे होती? हा का गाव पालत घातले कुठे बसली होती इकडे येऊन? अरे काय नाही रे ते पक्याशी त्याला बोलायला गेले होते. कशाबद्दल? अरे ती आपली माधुरी नाही का ती अडूनच बसली आहे बघ.
लगीन करायला तयार नाही. आणि त्यात तिचा बाप तो बी आडगाच आहे बघ. तिच्या मागे लागलं लगीन कर म्हणून. अरे तेच जरा समजवायला गेली होती त्याला, पण तो ऐकतोय व्हय कुणाचं. आणि त्यात ती माधुरी तुझ्याशीच लगीन करायचं म्हणून अडून बसली या. आता गोपाळ तूच काय ते समजाव रे बाबा तिला. आई 1000 वेळा समजून झालंय बघ, पण तिच्या डोक्यातच शिरत नाही. काय करू मी? ते तर हायच की र. जाऊ दे. आणि हे बघ गोपाळ, हे समज त्या लालीच्या कानापर्यंत जाऊन देऊ नगस हा. नाही, तू पण नको तिला सांगू म्हणजे झालं. अरे मी कशाला सांगते तिला. बर चल जाऊ दे, मी येते आता. झुंजार आणि ते अमिताभ दिसत नाही रे, कुठे आहेत? ते झुंजार बसला असन कुठंतरी ताकद लावत आणि ते त्याच्या मागे फिरत असेल कॅमेरा झूम करत. अरे कॅमेरावर ना आठवलं लगा गोपाळ तुझे परवाशी जाणार की रे आता. म्हणजे अरे म्हणजे तुमचा सुद्या वाढत सीसीटीव्ही बसवणार आहे. काल आम्हाला चौकशी करत होता. हा सुधाकर का सीसीटीव्हीची चौकशी करत असेल? अरे मस्करी करतोय, सिरियस झाला काय? बरं, अजून काय काय म्हणलं रे सुद्या? ए सीसीटीव्ही वाला कोण आहे ओळखीचा? ए एवढंच, बाकी आहे नाही. असंच करत होतोय. तसंच करते ती. त्या मनीषाच्या घरात सीसीटीव्ही लावले होते. सुधाकरच्या ते आत्ता लक्षात आलं नसेल ना. मनीषाने लपवलेलं फुटेज तर सुधाकर पर्यंत पोहोचलं नसेल ना.